नमस्कार मित्र हो, आपल्या मार्क क्रिएशन 86 या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांचे अपार आय डी कसे जनरेट करावे। तर अत्यंत सोपी आणि सुलभ पद्धत आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर आपण ओपन करूया। सर्च बारवर UDAS+ या नावाने सर्च करूया। सर्च केल्यानंतर UDAS+ यावरती क्लिक करूया। त्यानंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर आपण क्लिक करायचं आहे। येथे आल्यानंतर स्टुडंट मॉड्यूल या टॅब समोर दिसणारा त्यापैकी आपलं राज्य महाराष्ट्र हे निवडायचं आहे। लॉग इन पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपण आपल्या शाळेचा UDAS कोड तो पासवर्ड टाकूया। कॅप्चा कोड टाकून सबमिट करून आपण त्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर आपण करंट अकॅडमिक इयर म्हणून 2024-25 या वर्षाची निवड करणार आहोत। स्कूल आहे, येथे आपण वर्ग पहिला निवडलेला आहे। त्यातील विद्यार्थ्यांची यादी आपल्याला दिसेल। यानंतर आपण अपार मॉड्यूलवरती क्लिक करूया। येथे आल्यावर आपण वर्गाची व सेक्शनची म्हणजे तुकडीची निवड करणार आहोत। त्यानंतर गो या टॅबवरती क्लिक करून पुढे जाणार आहोत। आपण येथे पहिल्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करणार आहोत। ज्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करणार आहोत त्याच्या नावासमोरील जनरेट टॅबवरती क्लिक करावे। त्यानंतर विद्यार्थ्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला दिसेल, ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख आणि पेन नंबर आपल्याला पाहता येईल। येथे डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स असं विचारले जाईल। यावर क्लिक न करता खाली स्क्रोल करावे। येथे आपण विद्यार्थ्याच्या पालकाचे जे कन्सेंट लेटर घेतले आहे त्यातील माहिती भरावी। नंतरच्या बॉक्समध्ये वडील असल्यास वडिलाचे नाव किंवा आई असेल तर आईचे किंवा पालकाचे नाव टाकावे। त्यानंतर बॉक्समध्ये आयडेंटिटी प्रूफ म्हणजे जर समजा आपण आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स जे कुठलं वापरणार आहोत ते सिलेक्ट करावे। त्यानंतरच्या बॉक्समध्ये आय डी प्रूफचा नंबर, जर आधार असेल तर आधार नंबर टाकावा, पॅन असेल तर पॅन नंबर टाकावा। खाली प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट या बॉक्समध्ये शाळेचं जे गाव आहे त्या गावाचं नाव तिथे टाका। पुढील बॉक्समध्ये डेट विचारलेली आहे, ती तारीख आपण निवडावी आणि खाली सबमिट बटनवर क्लिक करावे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू जनरेट अपार आय डी विथ कन्सेंट बाय फादर असा एक प्रश्न तिथे विचारला जातो आणि पालकाचं नावसुद्धा त्याच्यासमोर आपल्याला शो होतं। तेथे आपण कॅन्सल आणि कन्फर्म असे दोन आपल्याला ऑप्शन दिसतात। आपण कन्फर्मवरती क्लिक करणार आहोत। लगेच अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला स्क्रीनवरती दिसेल। संबंधित विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट झाल्याचे आपण आता पाहू शकतो। मनपूर्वक धन्यवाद।